नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर हिवाळ्यात भरपूर प्रमाणात पालक येतो आणि पनीर पण छान येतं. तर बघू शकता आता मी इथे पालक पनीरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण एक जुडी इतका पालक स्वच्छ करून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे. त्याचे देठ साईडला काढले आणि पानं आपण घेतलेले आहेत. ते आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता बघू शकता इथे धुतल्यानंतर आपण गरम पाण्यात बॉईल करून घेणार आहोत. तर इथे मी अमूलचं पनीर घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पावशेर एवढं पनीर आहे. आता मी पालक स्वच्छ करण्यासाठी इथे आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि इथे पालक आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि थोडंसं उकळून घेणार आहोत. त्याच्यामुळे पालकला काही घाण वगैरे लागलेली असते ना, ती स्वच्छ होते आणि आपल्याला पालक थोडासा शिजवून घेतल्यामुळे आपल्याला पेस्ट त्याची छान तयार करता येते. तर बघू शकता इथे आता गरम पाण्यात आणि पालक अगदी 2 मिनिटात छान असं शिजून तयार होतो. तर बघू शकता इथे आपण गरम पाण्यात स्वच्छ असा करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये आपण ते पालक थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला आता मग पालकचं छान असं पेस्ट तयार करून घ्यायची. कोथिंबीर घातल्यानंतर इथे आपण जो शिजवून छान असा निथळून घेतलेला आहे मी पालक एका जाळीमध्ये बघू शकता तुम्ही. आता आपण हे छान अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आता छान अशी पेस्ट तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यात 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक घेतलं आणि थोडेसे लसूण घेतलेले. आपल्याला जास्त एक्स्ट्रा मसाले कुठलेही टाकायची गरज नाही आणि आता इथे मी थोडेसे चमचा, दीड चमचा इतके काजू घेतलेले आहेत आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही टोमॅटोची प्युरी तयार करून घेते. तर मी मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो थोडेसे जाडसर कट करून घेतलेले आणि त्याची आता आपण प्युरी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आता प्युरी बनून तयार आहे. आता आपण इथे पनीर छान असं थोडंसं तूप घालून घेतलं मी आणि आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे पनीर. म्हणजे एकदम असं भाजीमध्ये कच्चं नको लागायला, त्याच्यामुळे आपल्याला अगदी हलकंसं ब्राऊन कलर किंवा थोडंसं फ्राय करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही आता इथे व्हिडिओमध्ये मी थोडंसं पनीर फ्राय करून घेते. तुम्हाला तुपात आवडत असेल तर तुपात करा किंवा तेलात केलं तरी काही हरकत नाही. आता इथे आपण पनीर काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. तर इथे मी आता 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घालून घेते आणि मग आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे आपण थोडंसं तेल गरम झाल्यानंतर इथे आपण टोमॅटोची प्युरी घालून घेतो आहे. प्युरी घातल्यानंतर आपल्याला हे जे वाटण तयार केलं आहे आपण पालकाचं वगैरे, तर ते आपल्याला हलक्या हाताने थोडं असं चमच्याने घालून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण सर्व पालकाचं वाटण तयार केलेलं आहे ते सर्व घालून घेतो आहे. त्यात आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि पालक आपल्याला 5 ते 7 मिनटं छान उकळून घेतल्यानंतरच मग आपल्याला पनीर घालायचे. तर इथे चमच्याने छान असं ढवळून घेते मी आणि आपल्याला छान पालक लगेच असं थिक असल्यामुळे खूप अंगावर उडतं, तर आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचं आहे आणि इथे छान असं पालक थोडंसं 2-5 मिनटं बॉईल झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घेतो आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, ह्याच्यात आपल्याला ॲडिशनल कुठलेही मसाले घालायची गरज नाही आहे. अगदीच थोड्याशा प्रमाणात आणि चवीला पण तसेच ते एकदम भन्नाट आली होती पालक पनीर. आता इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतो आहे. तर आता मला थोडं पनीर कमी वाटलं होतं, मी अजून थोडंसं मग पनीर ॲड केलं. तर तुम्ही पनीरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आता इथे छान असं आपलं पालक पनीर 5 ते 7 मिनिटानंतर छान असं बनून तयार आहे. करून पहा.